मोहोपा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये प्रभाग क्रमांक 4 हे सर्वाधिक लक्षवेधी चर्चेत आणि तापलेल्या वातावरणातील महत्त्वाचं रणांगण ठरत आहे। कारण इथे कोणत्याही पक्षाच्या झेंड्याशिवाय कोणत्याही राजकीय शक्तीचा आधार न घेता फक्त जनतेच्या विश्वासाच्या जोरावर उभे राहिलेली अपक्ष तिकडी नगराध्यक्ष पदासाठीचे उमेदवार श्रीकांत येनुरकर तसेच नबी मेहबुल्ला शेख प्रीती शिवशंकर कावडकर यांनी पक्षीय राजकारणाची समीकरणे पूर्ण बदलून टाकली आहेत। नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष म्हणून प्रवेश केलेले श्रीकांत येनुरकर हे प्रभागातील सर्वाधिक कार्यक्षम, जमिनीवर काम करणारे आणि पारदर्शक स्वभावाचे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात। गेल्या अनेक वर्षांपासून पाणी टंचाई, कचरा व्यवस्थापन, रस्त्यांची दुरावस्था, लहान मोठ्या नागरिकांच्या समस्या या सर्वांमध्ये त्यांनी सातत्याने केलेल्या संघर्षामुळे त्यांची प्रतिमा जनतेचा नेता म्हणून अधिक बळावली आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की मी पक्षाचा आधार घेण्यासाठी नाही, इथल्या माणसांसाठी उभा आहे। जनतेचा विश्वास हेच माझं बळ आणि हाच माझा खरा पक्ष। येनुरकर यांच्या या खुल्या भूमिकेमुळे प्रभागातील बदलाची हवा अधिकच वेगाने वाहू लागली आहे। जनतेचा हात माझ्या पाठीशी असेल तर मला कोणत्याही पक्षाचा आधार लागत नाही। मी या पक्षाचा, या प्रभागाचा माणूस आहे आणि इथल्या लोकांसाठीच उभा आहे। प्रभाग क्रमांक 4 मध्ये महिला वर्गातून उत्तम प्रतिसाद मिळवत अपक्ष म्हणून आगेकूच केलेली प्रीती शिवशंकर कावडकर यांची लढतही विशेष दखल घेण्यासारखी ठरत आहे। प्रभागात स्वच्छता मोहिमा, महिलांच्या आरोग्याच्या समस्या, शाळकरी मुलींच्या गरजांवर लक्ष, वृद्धांना मदत आणि स्थानिक नागरिकांसाठी सतत सक्रिय अशी त्यांची प्रतिमा आहे। त्यांचा स्पष्ट संदेश, आम्ही राजकारणासाठी नाही, जनतेच्या प्रश्नांसाठी आहोत। पक्ष नको, जनतेचा आशीर्वाद पुरेसा आहे, या तिघांचे समान घोषवाक्य प्रभागातील प्रत्येक गल्लीमध्ये घुमत आहे। जनतेचा विश्वास आमचं बळ। घराघरातील भेटीगाठी, नागरिकांच्या अडचणी ऐकू लागले आहेत। लोक राजकारणातील पक्षीय मतभेदांपासून कंटाळले आहेत आणि आता स्वच्छ, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या पर्यायाकडे वळत आहेत। मोहोपातील नागरिक आता एकच चर्चा करत आहेत, निकाल काहीही असो, पण एक गोष्ट प्रभाग 4 मध्ये येनुरकर, शेख, कावडकर यांची जनसेवा आणि विश्वास या दोन्ही गोष्टींवर उभा राहून मोहोपाच्या राजकारणात नव्या युगाची सुरुवात केली आहे। येनुरकर साहेब नमस्कार, तुम्ही आपल्या चॅनलला जुळले आहे। तर मोहोपा नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही अपक्ष फॉर्म भरलेला आहे, तर काय सांगाल? अनेक नागरिकांच्या मनामध्ये आपण आहात, तुमचा कौल चालू आहे आणि अनेक वाड्यात आम्ही फिरलो तर सगळ्यांचा महिलापासून तर पुरुषापर्यंत म्हाताऱ्यापर्यंत तुमचं नाव चालू आहे आणि मोहोप्यामध्ये काय उपाययोजना करणार आल्याबद्दल जिंकून, त्याबद्दल सविस्तर आम्हाला सांगा। मी श्रीकांत मोतीराम येनुरकर। सर्वात पहिल्यांदा म्हणजे निवडणूक आयोगाने जे निवडणूक घोषित केली आणि या ठिकाणी जे नगराध्यक्षाचे जे रोस्टर निघालं ओबीसी सर्वसाधारण आहे आणि तुमचा जो प्रश्न आहे की मोहोपा शहरात हर वार्डात, हर प्रभागात जे तुमचं नाव चालू आहे, त्याच्या मागचा उद्देश असा आहे की 2007च्या निवडणुकीमध्ये माझी सविता श्रीकांत येनुरकर प्रभाग क्रमांक 8 मधून 78% मतं घेऊन अपक्ष निवडणूक लढवली होती आणि 78% मतं घेऊन निवडून आली होती। तेव्हा प्रतिस्पर्धी पक्षाचे नेते रमेशचंद्रजी बंग हे अन्न पुरवठा मंत्री होते आणि तेव्हा जेव्हा नगराध्यक्षाची निवडणूक झाली होती, सर्वसाधारण महिला म्हणून नगराध्यक्षाचं रोस्टर होतं 2007ला, माझे जे मित्र होते त्या मित्राने विरोधात मतदान केलं आणि माझी मिसेस नगराध्यक्षपदाची 2 मतांनी निवडणूक हारली। जेव्हा नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवली होती तेव्हा भारतीय जनता पार्टी मोहोप्याच्या वतीनं सूचक आणि अनुमोदन म्हणून माझ्या पत्नीच्या जो अध्यक्षपदाच्या फॉर्मवर सही केली होती आणि त्याचाच एक परतफेड म्हणून मी भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी जॉईन केली होती। मी 5 वर्ष 2007 ते 2012 मध्ये भारतीय जनता पार्टीचा एक नगरसेवक होता रेखाबाई चांदेकरच्या रूपात आणि माझी पत्नी सविता श्रीकांत येनुरकर, या 2 महिला घेऊन मी भारतीय जनता पार्टीसाठी काम केलं, बांधणी केली आणि 2011 मध्ये
मी भारतीय जनता पार्टीचा झेंडा आणि दुपट्टा गळ्यात टाकून पूर्ण गावात फिरलो, लोकांसोबत चर्चा केली. विरोधक असन, कुठं रुसवे असन, कुठं फुगवे असन, त्याला सारा एकत्रित मोठ बांधून मी भारतीय जनता पार्टीची बांधणी केली आणि इलेक्शनला समोर गेलो. आणि त्या ठिकाणी मोपातल्या जनतेने मला एक मताने एक हाती सत्ता देऊन 11 नगरसेवक या ठिकाणी निवडून आले आणि मी मोपा नगर परिषदेत सत्ता बसवली. 2.5 वर्षाचं रोस्टर होतं. 2014 सन्माननीय सुनील बाबू केदार आमदार या क्षेत्राचे यांनी घोडेबाजार करून या ठिकाणी 3 नगरसेवक पळवले आणि आम्ही अल्पमतात आलो. आणि 2017ची निवडणूक होती. मला पार्टीने म्हटलं होतं का तुम्ही निवडणूक लढवायला पाहिजे, पण मी तेव्हा सरळ मनाई केली, कारण का लेडीज रोस्टर होतं. मी स्वतः मनाई केली आणि थोडंसं जे 2014ला जे प्रकरण घडलं होतं त्या प्रकरणाच्या अनुसरून मी काही ते निवडणूक लढवली नाही, मी पार्टीला मदत केली. ह्या टायमाला 2025ची जेव्हा निवडणूक घोषित झाली, नगराध्यक्ष रोस्टर सर्वसाधारण ओबीसी सर्वसाधारण हे आलं आणि मी पक्षाला भारतीय जनता पार्टीला 20 वर्ष जे काम केलं पार्टीसाठी या ठिकाणी मी पक्षाचं तिकीट मागितलं. पण माझ्यापेक्षा 15 वर्ष जे ज्युनियर जो नेता होता त्याला या ठिकाणी तिकीट देण्यात आली. पण मी जो अपक्ष लढण्याचा जो नगराध्यक्ष अपक्ष लढण्याचा जो निर्णय घेतला, त्या निर्णयामागे माझा स्वतःचा जेवढा होता तेवढा त्याच्यापेक्षा जास्त जनतेचा कौल होता आणि जनतेने सांगितलं होतं का तुम्ही ह्या निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे, ह्या गावाला न्याय द्यायला पाहिजे. प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर.